सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता. तर आज आपण कोकणातील पारंपरिक आणि स्वादिष्ट शिरवाळे बनवायला शिकणार आहोत. शिरवाळे म्हणजे कोकणचा पारंपरिक राईस नूडल्स म्हणू शकता, जे गोड नारळाच्या दुधाबरोबर सर्व केले जाते. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. तर सुरुवातीला आपल्याला करायचं आहे नारळाचं दूध. तर त्यासाठी मी अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे. तुम्ही खिसूनही घेऊ शकता, पण मी चिरून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसंच पाणी टाकून मी त्याला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं काढलेलं आहे हे दूध. तर हे अशाच प्रकारे तुम्हाला घट्ट असं चांगलं दूध काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकायचं आहे तुम्हाला गूळ आणि त्याच्यात मी टाकलेलं आहे वेलची आणि जायफळची पावडर. आणि हे छान असं मिक्स करून गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून घ्यायचं आहे. तर इथे कढईत घेतलेलं आहे पाणी. तर 1 वाटी जर तुमचं तांदळाचं पीठ असेल तर 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी पाणी कढईमध्ये टाकून त्यात टाकलेलं आहे थोडंसं मीठ आणि त्यात टाकायचं आहे 1 चमचा तूप आणि ते आपल्याला मिश्रण मस्त असं उकळून घ्यायचं आहे. आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तांदळाचं पीठ. आणि तांदळाचं पीठ टाकल्यानंतर ते आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवून द्यायचं. इथे आपल्याला गॅस बंद करून ठेवून द्यायचं आहे. गॅस बंद करून आपल्याला 5 मिनिटं झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि जसं आपण पीठ मळतो तसं याला मळून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी मी कढईत गरम करायला ठेवलं आहे. जर पीठ इथे मळलं गेलं नाही तर त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला घेता येईल आणि याचप्रमाणे आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तर इथे मी घेतलेला आहे कुरडईचा साचा, ज्याने आपण शेव चकली पाडतो तो साचा घेतलेला आहे. त्याच्या आतमध्ये तूप लावून घेतलेला आहे आणि इथे मी जी चकती घेतलेली आहे ती एकदम छोटी शेवची आहे. म्हणजे एकदम छोटीही नाही आणि एकदम जाडही नाही, मीडियम वाली घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे आपलं मळलेलं पीठ आहे ते पीठ चांगलं मळून त्याच्या आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जसं आपण कुरडई करतो ना तसं आपल्याला ते इडलीच्या पात्रामध्ये काढायचं आहे. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर मध्ये किंवा चाळणीमध्ये सुद्धा करू शकता. पण माझ्याकडे हे अवेलेबल होतं तर मी याच्यातच काढलं आणि सेम कुरडई सारखं काढलं. आणि हे आपल्याला प्रॉपर कुरडई काढून घ्यायची आहे आणि ती आपल्याला 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं जास्तीत जास्त वाफवून घ्यायची आहे. जास्त वाफवायची गरज नाही कारण पीठ ऑलरेडी आपण शिजून घेतलेलं आहे. ते 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा एकदम प्रॉपर शिजलेलं आहे आणि हे काढून घ्यायचं आहे. आता आपली ही शिरवाळ्याची डिश तयार आहे. तर चला सर्व करून घेऊया. तर ही आपली कोकणातील पारंपरिक शिरवाळी डिश तयार आहे. ही रेसिपी नक्कीच करून बघा. हे जे आपण नारळाचं दूध किंवा रस जे तयार केलेलं आहे एकदम उत्तम आणि छान लागतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.